शुभ श्रावणी पुढील भागामध्ये विशंभरचा फोटो चपलेला लावून फिरणाऱ्या नंदाक्काचं सत्य अखेर आलं सगळ्यांसमोर. नंदाक्काचं सत्य स्वीटी सगळ्यांसमोर आणते. ते कसं, चला तर बघूया. तर घडतं असं की विशंभर मोक्षाचं कन्यादान करतो आणि प्रेमाने तिला जवळ घेतो. आता शुभू श्रावणीकडे बघायला लागतो. तर श्रावणीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हावभाव असतात. तिची अपेक्षा असते की बाबांनी असंच आपल्याला जवळ घ्यावं. हे नंदाक्का बघते, तिला खूप आनंद होतो. ती स्माईल करून बघत असते. पण नंतर मात्र नंदाक्काची जी काय तारांबळ उडते ना, की त्याने सगळं सत्य बाहेर येतं. हे घडलेलं असतं शुभूच्या आईवडिलांमुळे. शुभूचे वडील थट्टेने शुभूच्या आईला म्हणतात, तुला आठवतंय का, आपल्या लग्नामध्ये तुझ्या बहिणीने चप्पल चोरली आणि मी तिला फक्त 10 रुपये दिले. शुभूची आई म्हणते, तेव्हाच मला कळालं तुम्ही लई चिकट आहेत. हे पिऊ आणि दुसरी मुलगी ऐकत असते आणि त्या गोड हसतात. दुसरी म्हणते, मी शूज चोरू का? शिबूचे वडील म्हणतात, अगं तू तर भाची आहे, तुझा हक्कच आहे, जा जा चोर आणि चांगले 5-10 हजार रुपये माग. पिऊ म्हणते, मी पण जाते. आता दोघी जातात आणि चप्पल चोरतात. आता विधी पूर्ण होतात म्हणून नंदाक्का तिची चप्पल घालायला जाते. कारण नवरदेव विशंभर आणि नंदाक्काने एकाच ठिकाणी चप्पल काढलेली असते. आता नंदाक्का बघते, तिची चप्पलच गायब असते. ती आता घाबरते आणि छातीला हात लावत म्हणते, माझ्या चपला कुठे गेल्या? त्यावरचा विशंभरचा फोटो कुणी पाहिला तर? आता पिऊ कार्तिककडे जाते आणि म्हणते, चपला शोधताय? तिचं गोड बोलणं ऐकून कार्तिक म्हणतो, ती म्हणते, त्या तर आमच्याकडे आहे. आता मात्र सगळेच कौतुकाने हसायला लागतात. पिऊ म्हणते, तुम्हाला जर चप्पल हवी असेल ना, तर आम्हाला फक्त 5,000 रुपये देऊन टाका. कार्तिक पैसे काढतो आणि म्हणतो, हे घे. आता मला माझ्या चपला देशील का? पिऊ बॅगमधून काढत म्हणते, हे घ्या. तो बघत म्हणतो, ह्या माझ्या चपला नाहीत बाळा. पिऊ चपला बघत म्हणते, मग ह्या कुणाच्या आहे? चपल्याच्या मागे बघत म्हणते, ह्यावर तर विशंभर काकांचा फोटो आहे. आता मात्र सगळे शॉक होतात. पिऊ ओरडते, ह्या कोणाच्या चपला आहेत? स्वीटीला आठवतं, ह्या चपला नंदाक्काच्या पायात होत्या आणि खास करून तिला आवडलेले असतात. त्यामुळे ते तिच्या लक्षात राहतात. ती आता नंदाक्काकडे बोट दाखवते आणि म्हणते, ह्या चपला ह्यांच्या आहेत. आता नंदाक्काच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. तिचे हातपाय थरथरायला लागतात. तिचा घाबरलेला चेहरा बघून श्रावणी मोठ्याने ओरडते, आत्या, ह्या चपला तुझ्या आहेत ना? पण नंदाक्काच्या तोंडातून शब्द काय फुटत नाही. आता ती पुन्हा विचारते, आत्या, ह्या चपला तुझ्या आहेत ना? तुझ्या चपलावर तू बाबांचा फोटो लावला? माझ्या बाबांचा फोटो चपलावर लावायची तुझी हिंमत कशी झाली? आता नंदाक्का म्हणत असते, नाही नाही, मी नाही लावला, मला नाही माहिती हा कुणी लावला. श्रावणीने मोक्षाची साथ दिलेली असल्यामुळे मोक्षाला तिच्या आईचा खूप राग येतो. ती रागाने नंदाक्काकडे बघत असते. तेवढ्यात विशंभर म्हणतो, काय चाललं, हा काय गोंधळ आहे? आणि त्याला पुन्हा एकदा श्रावणीवर संशय येतो की तिने काहीतरी गोंधळ उभा केला. तर तो नंदाक्का, ही मुलगी इथे काय करते? तेवढ्यात पिऊ म्हणते, काका, ह्या चपलेवर तुमचा फोटो. आता बघूया नंदाक्काचं सत्य विशंभर समोर येतं की नाही. तुम्हाला काय वाटतं, यायला हवं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.